नागपुर में भव्य सांस्कृतिक शाम महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट और लाखे प्रकाशन की ओर से आयोजित किया गया है। भोसले के इतिहास और विरासत पर आधारित 6 पुस्तकों का भव्य विमोचन समारोह 10 अक्टूबर की शाम 6:30 बजे वरिष्ठ भोसला पैलेस में होगा। समारोह में आरएसएस प्रमुख डॉक्टर मोहन भागवत और परम पूज्य आचार्य जितेंद्र नाथ स्वामी शामिल होंगे। लेखक उदय जोशी की ऐतिहासिक कृतियों के साथ ही महाराजा राजे लक्ष्मण राव भोसले की स्मृति में यह आयोजन इतिहास और संस्कृति का संगम बनेगा। सुरक्षा कारणों से मेहमानों से 20 मिनट पहले ही इस सभा में पहुंचने की अपील भी की गई है। आमच्यासाठी फार आनंदाची बाब आहे। हा इतिहास पाहिजे होता लोकांपर्यंत, पण काही कारणास्तव पहिले आला नाही, पण आज हा इतिहास लोकांपर्यंत येतो आहे आणि हा इतिहास अशा याच्यामध्ये येतो आहे की हा इतिहास हा सत्य आधारित आणि जे पैलू आजपर्यंत लेखकांनी लिहिले नाही आहेत ते सर्व पैलू या इतिहासामध्ये आलेले आहेत आणि हा एक नागपूरकर भोसल्यांचा असा दैदिप्यमान इतिहास आहे की जो कोणत्या ना कोणत्या कारणाने हा कुठं हा लुप्त झाला होता आणि हा इतिहास आज लोकांसमोर येतो आहे। आमच्यासाठी फार अभिमानाची बाब आहे, कारण की प्रथम रघुजी महाराजांवर एक पुस्तक आहे, तर जानोजी महाराजांचे चिरंजीव एक पुस्तक आहे, त्यानंतर प्रथम उदयजी महाराजांचं एक पुस्तक। या सर्वांचा इतिहासाच्या ह्या कार्यामध्ये खूप मोठा वाटा राहिलेला आहे आणि त्यानंतर ब्रिटिशांशी युद्ध जे द्वितीय मुदोजी महाराज अप्पासाहेब महाराजांनी केले ते युद्ध बी कसं केलं आणि त्यावेळेस त्यांनी काय काय केलेलं आहे आणि ते युद्ध ते बी एक आम्ही त्याला म्हणतो की ते युद्धाच्या पुस्तकाचं नाव खऱ्या अर्थाने लेखकांनी आणि आमच्या यांनी सोचलं होतं की विजय काहीतरी आपण ठेवू, पण आम्ही म्हटलं होतं आपण लढाई हरलो, पण खरंच तो जर वाचला तर नागपूरकर भोसले तो अप्पासाहेब महाराजचा इतिहास हा हे चारही असे इतिहास आहे की जगाला हा माहिती पडला पाहिजे होता। महाराष्ट्राला नागपूरकरांना तर पहिले माहिती पाहिजेच होता, पण हा महाराष्ट्रानंतर भारतामध्ये हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम नक्की होईल। टोटल 5 वर्ष लागले या पुस्तकांना तयार करायला। पुस्तकांना तयार करायच्या माध्यमातून काय तुम्ही फ्लॅशबॅकमध्ये गेले होते, असे काही गोष्टी जे तुम्ही विसरले होते ते तुम्हाला आता पुन्हा आठवणीत स्मरणात आले? बऱ्याचशा आम्ही फ्लॅशबॅकमध्ये गेलो, काही गोष्टी आम्ही विसरलो होतो, काही गोष्टी आमच्या लक्षात होत्या, पण लेखकांच्या मेहनतीने त्या गोष्टी पुढे आल्या आणि काही आमच्याकडच्या त्या गोष्टी पुढे आल्या। बऱ्याचशा फ्लॅशबॅकमध्ये आम्ही गेलो, कारण की हे पुस्तक आणि कादंबरी रूपात असं लिहिलं गेलेलं आहे की एकदा याला आम्ही करेक्शन्स काय काय आणि काय याच्यामध्ये ॲड करायचं या काय हे करायचं ते जेव्हा तपासत होतो ते तपासल्यानंतर आम्हाला असं वाटत होतं की हे सर्व करेक्शन पुन्हा आमच्यापाशी केव्हा येईल आणि ते आल्यानंतर ते वाचल्यानंतर ते प्रकाशित केव्हा होईल। म्हणजे ह्या प्रकारचं ते पुस्तक आहे की एकदा आपण वाचल्यानंतर आपली क्युरियोसिटी वाढते, कारण की आद्य शाहू महाराज आणि रघुजी महाराज हे दोघं भाऊ तिथं असताना रघुजी महाराजांनी शाहू महाराजशी काय संवाद झाला, शाहू महाराजचा रघुजी महाराजशी काय संवाद झाला, पेशव्यांचा रघुजी महाराजचा काय संवाद झाला आणि बाकी सरदारांचे रघुजी महाराजचा काय संवाद झाला, युद्धासाठी कसं कसं तिथं हे केल्या गेलं, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये असं प्रत्यक्षात आम्हाला असं वाटलं की आम्हीच ते पाहून राहिलो की आमचे पूर्वज काय बोलतात आहे डायरेक्ट, अशा प्रकारच्या कादंबरी। खरा इतिहास बघा, खरा इतिहास। नागपुर वालों, स्वाद का सबसे बड़ा धमाका अब आपके शहर में श्री हरिनगर नंबर 1 मानेवाड़ा बीसा रोड पर स्थित अतिथि रेस्टोरेंट में आपको मिलेगा 249 का फूड सिर्फ 199 में। अनलिमिटेड वेज बुफे थाली, सोचिए एक ही थाली में इंडियन एंड चाइनीज स्टार्टर्स, फुल मेन कोर्स एंड डेजर्ट्स, वो भी अनलिमिटेड। तो दोस्तों, परिवार और मेहमानों के साथ आइए और बनाइए हर लम्हा यादगार। तो नागपुर वासी तैयार हो जाइए, अतिथि रेस्टोरेंट, जहां हर ग्राहक है परिवार का हिस्सा। टेबल बुकिंग के लिए कॉल करें 9860603713 पर।